अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर आज मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली, परंतु याच पहिल्या पावसानं अमरावती महानगरपालिकेच्या नालेसफाईची जी आहे ती पोलखोल केलेली आहे। अमरावती शहरातल्या अनेक सखल भागामध्ये जर आपण पाहिलं तर आज पाणी शिरल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामधल्या या मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे याच अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय असलेल्या इरविनमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। सिटी स्कॅनचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे रामपुरी कॅम्पमधल्या अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलेलं होतं। त्यानंतर आपण बघू शकतो जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते साचलेलं आहे। संपूर्ण पायऱ्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। मोठं नुकसान जे आहे ते या भागात झालेलं आहे। छोटं प्रेमाचा चहा म्हणून हे दुकान शॉप आहे, तर नाश्ता वगैरे मिळत असताना या ठिकाणी बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते पावसाचं पाणी शिरलेलं आहे। मोठं नुकसान या व्यावसायिकाचं झालेलं आहे। आता आपण बघू शकतो या ठिकाणी महानगरपालिकेचं अग्निशामक दलाचं जे वाहन ते त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी पोहोचलेलं आहे। आपण दुसऱ्या बघू शकतो महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या आता या ठिकाणी आलेले आहे। सक्शन पंपाच्या माध्यमातून या ठिकाणाहून संपूर्ण पाणी जे आहे ते काढलं जाणार आहे। पण दुसरीकडे आपण बघू शकतो कोट्यावधी रुपये खर्च महानगरपालिकेने यावर्षी नालेसफाईवर केले होते, परंतु पहिल्याच पावसात जर आपण पाहिलं तर नालेसफाईची पोलखोल उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक भागामध्ये अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे। पाऊस देखील मोठ्या प्रमाणात झालेला आपण बघू शकतो। या ठिकाणी झेरॉक्सचं दुकान या भागामध्ये आहेत। खरेदी विक्रीचे कामं या दुकानच्या माध्यमातून केले जातात। या ठिकाणी देखील जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस साचलेला आहे। अनेक महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावती शहरातल्या अशाच पद्धतीनं पाऊस जो आहे तो झाला आणि पाणी जे आहे ते सकल भागामध्ये साचलेलं आहे। त्यामुळं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणावर एकंदरीत जे आहे ते लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नालेसफाईचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा या संपूर्ण पहिल्या पावसाच्या निमित्तानं जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। आणि या पावसामुळे जर आपण पाहिलं तर जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, त्यानंतर अमरावती शहरातल्या अनेक सखल भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी शिरलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।